हे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी ग्रामसेवकाला धमकावल्याचा व्हिडिओ शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट केलाय। सरकारी कार्यक्रमाला घरकुलाच्या लाभार्थ्यांना आणायचं टार्गेट पूर्ण केलं नाही म्हणून भर कार्यक्रमात ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची धमकी दिल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय। देवेंद्र फडणवीस साहेब काय सज्जन मंत्री शोधलेत आपण, तुमच्या मंत्रिमंडळाची तर इज्जत जातेच, पण यापेक्षाही महाराष्ट्राची बेअब्रू होतीये याची जास्त चिंता आहे असं म्हणत रोहित पवार यांनी फडणवीस सरकारवर निशाणा साधलाय। चमचेगिरी कोणाची करायची नाही, याद राख। काय इथं कारभार करतो मला माहिती नाही का? उत्तम शिव मॅडमला तिथं बोलवलंय, हमाली करायची ना, सोडून दे नोकरी। असं सालगड्यासारखं कोणाचं काम केलं ना, याद राख। मेघना बोर्डीकरचा शब्द आहे, कानाखाली खाली लागतात, बिलकुल चालणार नाही काय असे नखरे। आमदार मेघना बोर्डीकर यांनी त्या व्हिडिओवरती काय स्पष्टीकरण दिलेलं आहे ते देखील आपण बघूयात। आपल्यासोबत राज्यमंत्री मेघना बोर्डीकर ताई आहेत, त्यांना विचारूया काल जे वक्तव्य त्यांनी केलं ते कितपत बरोबर होतं। आणि ताई, त्याच्यामध्ये तुम्ही एका अधिकाऱ्याला म्हणताय तुझ्या कान चिलात लगावेल, हे तुम्हाला योग्य वाटतं बोलून? हे बघा, ती परिस्थिती, तो कार्यक्रम आणि पुढे माझ्याकडे मोलमजुरी करणाऱ्या विधवा आमच्या बहिणी आल्या लेकरं कडेवर घेऊन, कशा परिस्थितीत मी बोलली हे तुम्ही बघितलंय का? मागचा पुढचा सगळा व्हिडिओ बघा, मग तुम्हाला कळेल। तुम्ही पण त्या ठिकाणी असले असते ना, तुमचाही अशाच पद्धतीने तुम्ही व्यक्त झाला असता, तुमच्याही भावना अशाच त्या ठिकाणी बाहेर आल्या असत्या। त्यामुळे त्या परिस्थितीमध्ये तिथे माझ्यासोबत मंचावर जिल्हा परिषदच्या मुख्याधिकारी होत्या, ॲडिशनल सीओ होते, बीडीओ होते, त्या सगळ्यांच्या समोर की तुमचा कर्मचारी हा चुकतोय हे मी त्यांना वारंवार निदर्शनास आणून दिलं। तरी त्या ठिकाणी हे सगळं झालं त्यांच्या समोर, मी त्यांना सांगितले पुढचं मागचं बघा तुम्ही सगळं। त्याच्यामध्ये ग्रामसेवकाला तुम्ही असं पब्लिकली म्हणजे पब्लिक प्रॉसिक्युशन टाईप झालं, ते तसं बोलणं कितपत योग्य तुम्हाला वाटतं? आणि हे बोलल्यानंतर विरोधकांना आता सोपं झालंय की तुमच्यावर टीका करणं, हे म्हणजे रोहित पवारांनी देखील हा व्हिडिओ ट्विट करून सांगितलं। हे बघा, ह्या रोहित पवारांच्या ट्विट बद्दल मला सांगू नका। आमदाराला नीट बोलण्याचा कानाखाली घालू असं पोलीस स्टेशनला जाऊन पोलीस अधिकाऱ्याला धमकावणारे हेच रोहित पवार आहे। जे काल मी बोलले ते स्वतःसाठी नाही तर गोरगरीब जनतेसाठी बोलले। आणि मला इथं जनतेने निवडून दिले, मला इथं माझं पालकत्व ह्या लोकांनी, मी पालक म्हणून यांचा सांभाळ करणं माझं गरजेचं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्या योजना अंत्योदयासाठी आणतात त्या तिथपर्यंत व्यवस्थित पोहोचल्या पाहिजे। नाही तर ह्यांना वारंवार सांगून जर अशाच पद्धतीने वागत असतील तर त्यांना तशाच पद्धतीने शिकवावं लागणार, समज द्यावी लागणार आहे। तर ह्या होता मेघना बोर्डीकर, ज्याला जसंच तसंच उत्तर द्यावं लागेल तरच हे नीट काम करतील असं त्यांचं स्पष्टीकरण आहे। NDTV मराठीसाठी दिवाकर माने, परभणी।